नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आज सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर महिलांनी महाराष्ट्रामध्ये अप्लाय केलेला आहे। आता भरपूर महिला परेशान झालेल्या आहेत मित्रांनो। आणखी निवडणूक होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती आला नाही। तर अपडेटमध्ये काय आहे मित्रांनो हे मी आज सांगणार आहे आणि तुम्ही कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील याची पण मी तारीख या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला ऐकायला भेटत आहे। आता तेच आपण इथे बघणार आहोत। तर इथे बघू शकता जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठी आता काही न्यूज मध्ये सांगितलेलं आहे की पुढच्या भाऊबीजेपर्यंत 2100 रुपये जर पाहिजे असेल तर तुम्हाला वाट बघायला लागणार आहे। आता इथं निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तरी पण आणखी पैसे खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या आलेले नाही। आता इथं बघू शकतात की लाडकी बहीण योजना आहे त्याचे निकष बदलणार आहे। म्हणजे जे निकष आहेत ते म्हणजे मित्रांनो, तुमचं 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न पाहिजे नाही, तुमच्याकडे कोणती पण मोठी गाडी पाहिजे नाही, असे वेगवेगळे जे निकष आहेत मित्रांनो ते लागू करण्यात आलेले आहे। आणि जर हे काही असेल तुमच्या नावाला तर याची पडताळणी होण्यास चालू झालेलं आहे असं पण म्हणण्यात आलेलं आहे। आणि या पडताळणीमुळेच मित्रांनो जे पैसे आहेत ते रोखले गेलेले आहे। आता ही पूर्ण पडताळणी झाल्यानंतरच ते पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटेल। आणि ही जर छाननी झाली तर याच्यामध्ये भरपूर महिला आहेत ते वगळतील, कारण की यामध्ये भरपूर असे आहेत की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहेत, त्यांच्याकडे गाडी आहे, शेती आहे नावावरती 5 एकरपेक्षा, अशा पण महिला वगळणार आहेत। त्यांना पण या योजनेतून नाव निघणार आहे व त्या योजनेचा तुम्हाला फायदा भेटणार नाही असं काही न्यूज वाटे किंवा न्यूजद्वारे म्हणण्यात आलेलं आहे। हे पण भरपूर जागी आपण ऐकायला भेटत आहे मित्रांनो। आपल्याला काही वेळेस मित्रांनो कोणी असं म्हणतं की आम्ही तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती टाकू, तुमच्या खात्यामध्ये किंवा तुमचे पैसे आहे प्रोसेसमध्ये आहे, असं काही ठिकाणी घडलं आहे की त्या ठिकाणी फसवणूक पण झालेलं आहे। अशा भरपूर महिलांकडून पैसे घेण्यात आलेले आहे आणि आमिष दाखवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील 8 दिवसांमध्ये, तर त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा कोणत्याही भानगडीमध्ये पडायचं नाही, कारण की आणखी वरतून काही पण नोटीस आलेली नाही किंवा नवीन GR आलेलं नाही की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची पूर्णतः माहिती भेटेल। असा जे आपलं सरकार होतं महायुतीचं ते पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे। सरकारने घोषणा पण केली होती की हे सरकार पुन्हा आल्यानंतर 8 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 2100 रुपयाला भेटेल। तर मित्रांनो, असं काही झालेलं नाही। आणखी ज्या लाडक्या बहिणी आहेत ते वाटच बघत आहेत, त्यांच्या खात्यावरती 1 पण रुपया आणखी जमा झालेला नाही। सध्या भरपूर असे व्हिडिओ व्हायरल होत आहे लाडक्या बहिणी योजना रिलेटेड, पण मित्रांनो अपडेट अशी सांगते की येणाऱ्या एप्रिल महिन्यापर्यंत जो हप्ता आहे तो भेटण्याचे चान्सेस आहे। त्याच्या अगोदर हप्ता जो आहे तो भेटणार नाही, कारण की आता सध्या पडताळणी चालू केलेला आहे, त्याच्यामुळेच जे पैसे आहेत ते रोखले गेलेले आहेत। या पडताळणीमध्ये मित्रांनो भरपूर अशा महिला आहेत त्या पात्र राहणार नाही। ज्या पात्र म्हणजेच जी अटी ठेवल्या होत्या, ज्या शर्ती ठेवल्या होत्या त्याच महिला या योजनेसाठी पात्र राहतील, कारण की ज्या अटी आणि शर्ती सरकारने GR मध्ये सांगितल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणी आहेत या योजनेसाठी पात्र राहतील त्यांनीच अर्ज करायला सांगितले होते। पण भरपूर असे मोठ्या प्रमाणामध्ये काही फसवेगिरी झालेला आहे, कारण की भरपूर असे जे अटीमध्ये बसत नाही त्यांना पण या योजनेचा लाभ भेटलेला आहे। त्याच्यामुळे ही पूर्ण पडताळणी होऊन छाननी होऊन जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती लवकरच बघायला भेटतील आणि ही प्रोसेस चालू करण्यात आलेला आहे, अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व Instagram पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता। सोबत नवनवीन अपडेट आपण टेलिग्राम चॅनलवर पण टाकत राहतो, तिथे जाऊन तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।